महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मात पिता परिवार भाई बंधु या तरिया मतलब की. मात पिता परिवार भाई बंधु या तरिया मतलब की. चलती बरिया कोई न साथी या मट्टी जंगल की. खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की. खबर नहीं पल की. तारों बीच चंद्रमा जो झलके तेरी महिमा जला झलकी. आज कोणती उच्च पोस्ट प्राप्त आहे, चांगला कोणी राजकीय नेता आहे किंवा कोणी पैसेवाला माणूस आहे, म्हणतात आज तू आपल्या मागील पुण्यकर्मांमुळे इतर समाजात असा चमकत आहे जसा ताऱ्यांमध्ये चंद्र. परंतु भक्ती न केल्याने मग काय दुर्दशा होईल. तारों बीच चंद्रमा जो झलके तेरी महिमा जला झलकी. तारों बीच चंद्रमा जो झलके तेरी महिमा जला झलकी. बने कुकरा बिष्टा खावे बने कुकरा बिष्टा खावे अब बात करे बल की. खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की. खबर नहीं पल की. ये संसार रैन का सुपना जैसे ओस बूंद जल की. ये संसार रैन का सुपना जैसे ओस बूंद जल की. सतनाम बिन सभय साधना जैसे गारा दल दल की. खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की. खबर नहीं पल की. अंत समय में चले अकेला तेरे आंसू ने न ढल की. अंत समय जब चले अकेला तेरे आंसू ने न ढल की. कहे कबीर शरण गए मेरी हो रक्षा जल थल की. खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले कौन जाने कल की. खबर नहीं पल की. बघा, काळाने आपल्याशी कसा धोका करून ठेवला याची भगवान आपल्याला आठवण करून देतात. आता सारे आयुष्य ह्याच कुटुंबाच्या पोषणासाठी सांसारिक परंपरांच्या जुळवाजुळवीमध्ये आपण व्यतीत करतो आणि मध्येच काही कारणाने रोगामुळे व्यक्ती मृत्यूला प्राप्त होऊ लागते, तेव्हा रडतो. तेव्हा परमात्मा म्हणतात की जेव्हा तू हे भरलेले कुटुंब सोडून जाशील आत्म्या, तेव्हा धाय मोकलून रडशील. कारण की ज्यांच्यासाठी तू सर्व आयुष्य खर्चलेस ते तुझ्या बरोबर नाही जात आहेत. भविष्यात तुला जी वस्तू हवी आहे ती आता तुझ्याकडे नाहीये, तर मग एवढा रडशील धाय मोकलून. म्हणतात खिड़की दे दे रोएगी हे सुरता जब तू चालेगी अकेली. आत्म्याला म्हणत आहेत, तर इथे परमात्मा म्हणत आहेत अंत समय जब तू चले अकेला तेरे आंसू ने ढल की. मग रडशील तेव्हा फायदा काय रडण्याचा. आता हे ज्ञान आधी ऐका, मग अगोदर रड. त्या मालकांच्या विरहाने त्यांचे नाम जपत राहा. सांसारिक कामेही भगवान व्यवस्थित करतील. राजा लोकही जेव्हा आपल्या प्रयत्नांनी जेव्हा हरतात किंवा थकतात परमात्म्यालाच शरण जातात. आणि ते तुम्हाला सरळपणे मिळत असेल तर मग शरण का नाही जायचे. आपणही आपली तीच भक्ती करावी. आता परमात्मा पुण्यात्म्यांनो,
हर तऱ्हेने या झोपलेल्या भांग प्यायलेल्या आत्म्याला जागे करू इच्छितात. आपण या काळाच्या मायेची भांग खूप पिऊन ठेवली आहे आणि परमात्म्याने हे अँटीबायोटिक एवढे बेसुमार देऊन ठेवलंय, हिला उतरवूनच टाकतील हे सत्य माना. आता काय सांगतात? मन ने की कर ले 2 दिन का मेहमान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. बघा, भगवान येऊन रडलेत आपल्यासाठी. एक तारी घेऊन उभे राहत असत असे चौकात, डोळ्यात अश्रू भरून रडत असत. या काळाची भांग पिऊन आपण एवढे मदहोश झालोत, परंतु परमात्मा जागोजागी उभे राहून एक तारी घेऊन आपल्याला या काळाच्या जाळ्याबद्दल समजवायचे. आपल्याकडे वेळ नाहीये, कारण की आपण अशा प्रकारे जखडलो आहोत. काळाने असा जुगाड असे गुंतवले आपल्याला. या शरीरात जर काही तुकडा टाकला तर काम करेल, नाही टाकले तर बंद पडून जाईल. तर परमात्म्याने अशीच मेथड सांगितली की तुम्ही कामही करा, परंतु भगवानाला नक्की भजा. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम से ती लागवे. ज्या साधना हठयोग करता ती साधना ठीक नाही. हा मार्गच योग्य होता, याच्याशी आपल्याला अपरिचित करून टाकले काळाने. तर काय सांगतात परमात्मा? मन ने की कर ले 2 दिन का मेहमान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. जोरू लड़का कुटुंब कबीला 2 दिन का तन मन का मेला. ये जोरू लड़का तेरा कुटुंब कबीला 2 दिन का तन मन का मेला. अंत समय उठ चले अकेला, ये तज माया हमडान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. कहाँ से आया कहाँ जावेगा, यो तन छूटे तब कहाँ समावेगा. कहाँ से आया कहाँ जावेगा, तन छूटे तब कहाँ समावेगा. आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई. परमात्मा म्हणतात, तुझा खरा मालक तो सत्पुरुष कोण आहे? आणि या ज्याही काही नात्या गोत्यांमध्ये तू गुंतून बसलायस, हे तर अस्थायी आहेत. आज मृत्यू झाला तर उद्या हे तुझे नाही आहेत. तर आठवण करून देत आहेत. हे नाही म्हणत आहेत की यांना सोडून जाऊन एकटे बसा, नाही. हे जाणून एक काम अजून सुरू करा, भक्तीचे. याला नाकारू नकोस. मग तुझी सर्व कामेही नीट होतील आणि मोक्षही मिळेल, अगदी सहज मिळेल. कौन तुम्हारा सच्चा साईं, म्हणजे कोण आहे खरा भगवान, खरा परमात्मा, याची पारख कर. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई. चलने से पहले सोच रे भाई, कहाँ करेगा विश्राम, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. आता पुण्यात्म्यांनो, कोणत्याही कामासाठी आपण बाहेर जातो घरातून, तर आधी टार्गेट ठरवतो की रात्र कुठे काढायची, कुठे थांबायचे. परंतु संसार सोडून जाणार कधीही नाही विचार करत की मी कुठे जाऊन विश्राम करणार आहे. तर परमात्मा म्हणतात, चलने से पहले सोच ले रे भाई, कहाँ करेगा विश्राम.
आता आम्ही सांगतो कुठे करायचा विश्राम, त्या सतलोकात जाऊ, तिथे आपली खरी जागा आहे. सुटा सुटा, आज सुटा उद्या सुटा, लगेच सोडून देऊ याला हा घाणेरडा लोक आणि वाट पाहू की परमात्मा कधी येतील आणि निघालो आमच्या सतलोकात. असे जाऊ पटकन, तिथे बसलेले असू सतलोकात. रहट माल पन घट जो भरीता, आवे जावे बरे और रीता. हर हट माल पन घट जो भरीता, आवे जावे बरे और रीता. जुगन जुगन तू मरता जीता, करवा ले रे कल्याण. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. 184 की सह तरासा, ऊंच नीच घर लेता वासा. 184 की सह तरासा, ऊंच नीच घर लेता वासा. कह कबीर सब बेटा दूरासा, तू कर मेरी पहचान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. मात पिता मिल जाएंगे, 184 माह और सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. आता इथे परमात्मा हेच दृढ करत आहेत की तू कुठून आलास आणि कुठे जाशील. हे तुझे शरीर तर एक दिवस जाणारच आहे, तर मग तू पुढे कुठे स्थान प्राप्त करशील. आणि मग सांगतात की सांसारिक लोक कितीही तुमचे चांगले असू देत, काका मामा नातेवाईक तुमचे मित्रही नेक असतील, परंतु ते तुम्हाला जगात जगण्याची कलाच शिकवू शकतात, संसारिक क्रियांचीच माहिती देऊ शकतात. एक तुम्हाला इथली सभ्य व्यक्ती तर करू शकतात. त्यासाठी परमात्मा म्हणाले आहेत, कहां से आया कहां जावेगा, यो तन छूटे तब कहां समावेगा. आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. किती गहन गोष्ट सांगितले मालकांनी की तुला सद्गुरूंशिवाय गुरूंशिवाय ही माहिती कोण देईल की तू काय करत आहेस आणि तू करायला काय हवंय. म्हणजे वास्तविक भक्ती कोणती आहे, तू कुठून आला होतास, तू काय जुळवाजुळव करत बसलायस, हे ज्ञान तुला सद्गुरूंशिवाय कोण देईल. आत्मज्ञान. पुण्यात्म्यांनो, एक आत्मज्ञान आणि एक परमात्मज्ञान. आत्मज्ञान तर ते आहे जे आपण जाणतो की आपण कोण आहोत, आपण इथे काय करत आहोत आणि आपण कुठून आलो आहोत. हे तर आत्मज्ञान म्हणजे आपल्याविषयीची माहिती. एक परमात्मज्ञान, भगवान कोण आहेत, कसे आहेत, सुख किंवा दुःख देतात का, आणि ते कुठे राहतात आणि ते कसे भेटतात, हे परमात्मज्ञान आहे. तर आत्मज्ञान कोणी ऐकले आणि म्हणे आत्मज्ञान झाले, डोंबल्याचं आत्मज्ञान कोणाला समजले तू कै देतेस. कारण दारुड्यासारखी बडबड केली, सकाळी चौकीत पडलेला सापडला आणि दारू उतरली, नशा उतरले की समजतं आत्मज्ञान झाले, मी तर जेलमध्ये पडलोय. आणि त्याने काही समाधान होण्याचा मार्ग मिळाला नसेल तर त्या आत्मज्ञानाचा काय फायदा. तर आत्मज्ञानानंतर तिथून बाहेर पडण्याचे ज्ञान अजून असायला हवे, तेव्हा सुटेल पिच्छा. तर ते परमात्मज्ञान. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे. तुमचा जन्म अशा समयी झालाय की हे संस्कार, हे सर्व नंबर, हे सर्व पॉइंट एकत्रित होणं, त्यासाठी परमात्मा म्हणतात, लखबर सूरा जोज ही लखबर सावध दे, लखबर यती जहान में तो सद्गुरु शरण आले. लाखो वेळा तुम्ही खूप पुण्यात्मा राहिले असाल, युगानुयुगे खूप चांगली कर्मे केली असतील,
दुष्कर्मांपासून वाचलात, तुमची वाहवाही खूप झाली असेल, कारण चांगले आत्मे चांगली कामे करून जातात. कोणी राजनेता होतो किंवा कोणी शूरवीर सैनिक होतो, तो आपल्या भूमीसाठी तुकडे तुकडे जरी झाले तरी पाय मागे घेत नाही, त्याला शूरवीर म्हणतात. शूरवीरामध्ये अजून एक गुण असतो, तो न अधर्म सहन करतो ना तो बघू शकतो, तो कोणाचेही दुःख पाहू शकत नाही, त्याच्यासाठी कायम संघर्षशील राहतो. तर म्हणजे परमार्थी व्यक्ती ते असतात. कहते हैं लखबर सूरा जूझ ही लखबर सावंत दे. सावंत देही पूर्वी आता तर अभाव झाला, कारण की तेवढे चांगले जीव नाही राहिले. पूर्वी खूप पुण्यकर्मी प्राणी असत, त्यांचा कित्येकांचा एक हात तर गुडघ्यापेक्षा लांब असायचा, कुणाचे दोन्हीही असायचे. त्यांना सावंत देही म्हणायचे. खूपच पुण्यकर्मी प्राणी असायचे, अगदी नेक माणसे असायची. ते कुणाचे वाईट करायचे नाहीत, ते इतके शुद्ध विचारांचे असायचे. और लखबर यती जहान में. म्हणजे हनुमानासारखे बाल ब्रह्मचारी यती. तब ये सतगुरु शरणा ले. तेव्हा अशाच पुण्यात्म्यांना हे मिळते. लाखो वेळा असे शुभ संस्कार तुम्हाला मिळाले असतील. मग सांगितले परमात्म्याने की कबीर परमात्म्याचे ज्ञान ऐकून गोरखनाथ खूप ज्ञानी झाले होते. त्या गोष्टी ऐकून आणि अनेक लोकांना त्याने आपल्या नादी लावले होते. परमात्मा म्हणतात की ज्ञानहीन प्राणी एक हळदीची गाठ प्राप्त करून आणि आपोआप प्रसिद्ध होतात. परमात्मा म्हणतात, धर्मदासजींना सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तबार न जाई. मूल ज्ञान बाहर जो पढ़ी है बिचली पीढ़ी हंस नहीं तरही. तो मूल ज्ञान तब तक छिपाई जब तक ये द्वादश पंथ ना मिट जाए. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की परमात्म्याने त्यांना ज्ञान अवश्य दिले होते, मूळ ज्ञान दिलेले नव्हते. तरीही गोरखनाथजी खूप प्रसिद्ध झाले होते की ते खूप विद्वान आहेत, खूप चांगल्या कथा ऐकवतात, खूप ज्ञान राखून आहेत. तर परमात्मा म्हणाले होते की गोरख से ज्ञानी गणे हर सुख दे यति जहान. सीता सी बहु बारिया ये संत दूर स्थान. गोरख सारखे ज्ञानीही खूप भेटतील असे निरर्थक बोलणारे, आणि सुखदेव ऋषींसारखे यतीही खूप भेटतील. तर राजा जनकाने त्यांची परीक्षा घेतली होती. एका खोलीत एका बहिणीला पाठवले होते. त्या संयमी माणसाने स्पर्श नाही करू दिला. तर म्हणतात अशी ही खूप माणसे आहेत, एकटे सुखदेवच नाहीत. सुख दे जती जहान. अरे कित्येक असे महान आत्मे आहेत. आणि सीतेसारखी बहुभार्या सीतेला सती म्हणतात. सीताजींनी रावणाला स्पर्शही नव्हता करू दिला, त्याने खूप आपले जादूटोणे सर्व वाह्यातपणा केला होता. तर परमात्मा म्हणत आहेत की गोरख से ज्ञानी गणे और सुख दे यति जहान और सीता सी बहु भारिया. सीतेसारख्या सती बहिणी खूप मिळतील, परंतु संत दूरस्थान, संतांची घरे यापेक्षा खूप दूर आहेत. आणि यातल्या एकाच गोष्टीवर सेटल होण्याने, स्थिर झाल्याने लाभ नाही होत. तर म्हणण्याचा हा अर्थ आहे, परमात्मा आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की जोपर्यंत आपल्याला संपूर्ण कोर्स नाही मिळत भक्तीचा, तर आपली सगळी साधना व्यर्थ आहे. आणि तो मिळेल सद्गुरूंकडून. परमात्मा कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी म्हणाले होते कि वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं. तो वेद कोणता आहे? गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जे सच्चिदानंद घनब्रह्मंनी आपल्या मुखकमलातून जी वाणी सांगितली आहे, ती सच्चिदानंद घनब्रह्मंची वाणी आहे, ती कबीर वाणी आहे. त्यात धार्मिक अनुष्ठानांचा कंप्लीट कोर्स आहे, विस्ताराने दिलेली माहिती आहे, ते तत्वज्ञान आहे. आणि ते भगवानच देतात. सर्व वेदात पुरावे आहेत, जसे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 26-27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 82च्या 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 96 म्हणजे 96च्या मंत्र नंबर 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 95च्या 95च्या मंत्र नंबर 1 मध्ये.
ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, अजून अनेक ठिकाणी. त्यात तर एकदम अनुवादही त्या इंजिनियरनी केलेला आहे जे भगवानांना निराकार म्हणतात. म्हणून हे पुरावे देणे आवश्यक वाटले, नाहीतर ढिगभर पुरावे आहेत परमात्म्याचे. यात काय सांगितलंय की ते कबीर परमात्मा आहेत, कबीर देव आहेत त्यांचे नाव, वास्तविक नाव. आणि ते वरती सतलोकात राहतात, तिसऱ्या मुक्तिधामात. आणि तिसरा मुक्तिधाम कोणता आहे? जसे लोक म्हणा, धाम म्हणा, जसा काळाचा 21 ब्रह्मांडांचा एक लोक, हा काळाचा लोक. आणि दुसरा हा अक्षर पुरुष, जो गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, मग याच्यापेक्षा वेगळा एक अजून वेगळा तिसरा पुरुष आहे. क्षरपुरुष हा काळ आहे, ज्योती निरंजन आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. याचे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र, यालाही काळलोक, काळधाम म्हणतात. आणि अक्षर पुरुष आहे, याच्या 7 शंख ब्रह्मांडांचा हा स्वामी आहे. आणि उत्तम पुरुष तू अन्य, 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय की या दोघांपेक्षा वेगळा आहे तो श्रेष्ठ परमात्मा, उत्तम पुरुष, रियल गॉड, अविनाशी परमात्मा, एव्हरलास्टिंग गॉड. तो परमात्मा, तो तर या दोन्ही क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषांपेक्षा वेगळा आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात तुम्ही जी तत्ब्रह्मची माहिती सांगितली आहे ते कोण आहेत? तर 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणाले की तो परमक्षर ब्रह्म आहे. गीता ज्ञानदात्याने सांगितलंय तो परमक्षर ब्रह्म आहे. तर तिसरा परमक्षर ब्रह्म आहे. तर तिसरे जे स्थान आहे, धाम आहे, वरचा अमरलोक आहे, जसे सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अकहलोक, ज्याला अनामी लोक देखील म्हणतात, त्या सर्व क्षेत्राला अमरलोक म्हटलं जातं, सर्वच्या सर्व. तर त्या तिसऱ्या मुक्तिधामात वरच्या अमरलोकात राहतात. मग ह्यामध्येच सांगितलंय की सतलोकातील जो धूलोक आहे, धूलोक म्हणजे तेजोमय पृथ्वी आहे तिथे सतलोकाची, आणि तिथे परमात्मा एका खूप मोठ्या घुमटात सिंहासनावर बसलाय. आणि डोक्यावर मुकुट आहे दात्याच्या, वर छत्र आहे त्या मालकाचं सफेद रंगाचं, सुंदर शरीर आहे दात्याचं, आणि नराकार आहे, मनुष्य सदृश्य. त्याच्या एका रोमकुपात करोड सूर्य मिळवा आणि करोड चंद्रमा एवढे तेज आहे. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की वेद सांगतात की ते परमात्मा तिसऱ्या धूलोकाच्या तिसऱ्या पृष्ठावर, पृष्ठ म्हणजे स्थानावर विराजमान आहेत. कारण की सतलोकाचे 3 विभाग आहेत, 3 पोर्शन आहेत. जशी आपली दिल्ली राजधानी आहे, हे एक स्टेट सुद्धा आहे. तर बाह्य हे जे ग्रामीण क्षेत्र आहे, मग मधले शहर वगैरेचे क्षेत्र आहे, हे सेकंड समजा पोर्शन. आणि तिसरी आपली राजधानी जिथे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि हे सर्व आपल्या पार्लमेंटची माणसे राहतात, तर हे तिसरे स्थान. असे 3 विभाग आहेत सतलोकातही. तर म्हणतात की हे तिसऱ्या मुक्तिधामात आपल्या राजधानीत विराजमान आहेत. काय सांगतात? कबीर साहेब गरीबदासजी परमात्म्याच्या बरोबर जाऊन सतलोकातील त्यांचे यथास्थान बघून परत आले होते, तेव्हा म्हटले होते, श्वेत छतर सिर मुकुट बिराजे, देखत ना उस चेहरे नु, गरीब दासिये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु, गरीब दासिये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु. म्हणजे सत्साधना केली नसती, सत्साधना न करता त्या भगवानांचे दर्शन कसे होणार? सफेद छत्र आहे ज्यांच्यावर, आणि सवे छतर शर मुकुट विराजे और देखत ना उस चेहरे नु, गरीब दास ये वक्त जाता रोगे इस पैरे नु. या मनुष्य जीवनाचा वेळ पेहरा म्हणजे वेळ ही हातातून सुटल्यावर मग रडत बसाल कुत्राहून. रात्री कुत्रा करतो ना ऊ, त्याला आठवते गोष्ट बिघडली आहे सगळी. तर आता रडून काय होणार? परमात्मा म्हणतात, 6 दिन पीछे गए गुरु से क्या ना हेत, अब पछताए के नचरी चिड़िया चुगी खेत. आता परमात्मा स्वतःच तिथून चालत येतात जिथे ते भगवान राहतात. वेद ग्वाही देतात की तिथून चालत येतो. एक साधू रूप घेऊन ते कुठेही प्रकट होतात. 3 प्रकारे परमात्मा आपले पालन पोषण करतात. एका रूपात तर सतलोकात राहतात, स्थायी रूपात,
तेजोमय शरीर मालकांचे, करोड सूर्य करोड चंद्रमा इतकी एकत्रित एका रोमाची शोभा, सतलोकात अलख लोकात वेगळी शोभा आहे. परमात्मा एकच आहेत, रूपे अनेक घेतली आहेत तिथे. मग तो परमात्मा तिथून गती करून येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, जे दृढ भक्त असतात. त्या दृढ भक्तांपैकी कोण कोण आहेत, कोणाकोणाला भेटलेत? आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मलूकदास साहेबजींना भेटलेत, आदरणीय नानक साहेबजी शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय नानक देव साहेबजींना भेटलेत, आदरणीय दादू साहेबजींना भेटलेत, आदरणीय गरीबदास साहेब गाव चुडाणी जिल्हा झज्जरवाल्यांना भेटलेत, आदरणीय घिसादास साहेब गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाल्यांना भेटलेत आणि अजून अनेकांना भेटलेत. यांचे तर मूळ प्रमाण आपल्या सद्ग्रंथात आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे. तसे कोड वर्डमध्ये सांकेतिक अनेक वर्णने अजूनही मिळतात, जसे आदरणीय नामदेवजींना मालक भेटले होते येऊन. कारण आपण बालके आहोत त्यांची, ते तिथेच येऊन त्यांना दया येते. जे चांगले आत्मे आहेत, त्यांच्या भक्तीमध्ये अग्रेसर आहेत, मिसगायडेड आहेत, त्यांना येऊन भेटतात, कुठे येऊन काहीही लीला करतात, त्यांना सद्मार्ग दाखवून मग अंतर्धान पावतात. यथार्थ ज्ञान ऐकल्यावर तो प्राणी मागे नाही फिरत, मग भले सगळी दुनिया एका बाजूला असेल. आणि ते आदरणीय परमात्मा भक्तमती भगिनी मीराबाईंना मालक भेटले. ते दृढ भक्तांना भेटतात, जे पक्के अजिबात विचलित न होणारे, भले सर्व जग एका बाजूला झाले तरी. आता पुण्यात्म्यांनो, आपण सर्व इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज ऐकून ठेवलंय, खूप अर्धवट ज्याला शेंडा बोडखा नाहीये. तर याला तत्वज्ञान म्हणतात, जे सर्वांना सेट करते आणि परिपूर्णतेने कथा देखील योग्य सांगते. जसे मीराबाई मागील जन्मोजन्मांतरीची पुण्यकर्मी प्राणी होती आणि काळ त्यांना अशा स्थानी जन्माला घालतो की त्यांना भक्ती कोणी करू देणार नाही. ते कसं? ठाकुरांच्या घरी जन्म दिला आणि राजस्थानचे ठाकूर स्वतःला त्यावेळी देवापेक्षा कमी नाही मानायचे. आपल्या आया बहिणींना पडद्यामागे ठेवायचे, ही परंपरा होती त्यांच्याकडे. आणि स्वतः सगळे शेतात किंवा कुठेही काम करायचे असेल ते स्वतः करायचे. गुरांचे शेण देखील स्वतः उचलून बाहेर उकिरड्यावर स्वतः टाकत असत. आपल्या बहिणी मुलींना पडद्यामागे ठेवायचे, बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. आणि कोणी गेलेच तर तिला कलंकित मानले जायचे, बहिष्कार टाकायचे, तिला खूप विरोध करायचे, तिचे वाईट हाल करायचे. एवढेच नव्हे तर तिला मारून देखील टाकायचे. आता परमात्म्याचा आत्मा भगवानाशिवाय नाही राहू शकत आणि पूर्वसंस्कार त्याला टिकू नाही द्यायचे, ज्याचा परिणाम म्हणजे तो आत्मा परमात्म्यासाठी कुठे ना कुठे भटकत असे. काळाने जागोजागी एजंट नेमून ठेवलेत स्वतःचे. कुठे पाहिले तर कुठे पूजापाठ चालू आहे, कुठे कोणी पत्रिका घेऊन बसलेत, भविष्य सांगतो की ये बस दे 20 रुपये. मग हे नकली संत हे पंथ करून ठेवलेत अनेक. हे सर्व एजंट काळाने नेमून ठेवले आहेत मिसगाईड करण्यासाठी. एक दयाळू दाता आपला पिता विधाता आहे, कबीर भगवान, तर ते स्वतः येतात. ते जेव्हा ज्ञान देऊ लागतात तेव्हा विरोधी माणसे असंख्य असतात. त्या भोंदू संतांची ज्यांची रोटी बंद होण्याची शक्यता निर्माण होते, ते जनतेला भडकवत असत. आपले विरोधी आपल्याला आपल्या पित्याचे विरोधक करायचे, आपल्या स्वार्थासाठी ते नकली. ज्या कारणाने ज्याची भरपाई आपण अजूनही भरत आहोत, भोगत आहोत. तर पुण्यात्म्यांनो, मीराबाई यांची ओढ खूप जास्त होती भगवानासाठी. त्यांची आई देखील धार्मिक होती. मातेकडून त्यांना समजले, श्रीकृष्णाची मूर्ती तयार करून त्याचे गुण जाणून घेऊन भगवान श्रीकृष्णाला आपल्या इष्ट रूपात मानून पूजा करू लागली. आता जेव्हा तिचा विवाह करू लागले तर तिच्या आईला तिने स्पष्ट सांगितले की आई, मी दुसरा विवाह नाही करू शकत, मी तर लग्न केलंय भगवानांशी. तर नाही मानले. समाजाचे काम होते, जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले एका खूप चांगल्या नेक व्यक्तीशी. विवाह खूप चांगल्या नेक व्यक्तीशी झाला आणि त्या विवाहाच्या 4 वर्षांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला, मीराबाईंच्या पतीचा. परंतु त्याने
मीराबाईच्या प्रार्थनेला एवढी मुभा दिली होती की मंदिरात जायला अलाउड केले होते. तो नगराचा राजा होता, तर राजाच्या पुढे विरोध कोण करू शकतो? तिच्याबरोबर 2-3 सेविका बहिणी जात असत, तर ज्यामुळे दुसरे ठाकूर लोकही बोलू शकत नव्हते की बाबा एकटी नाही जाते, 4-5 जणी जातात तिच्याबरोबर. आणि मग राजाच्या समोर प्रत्येक व्यक्ती काही नाही बोलू शकत. आता ती मंदिरात जायची, अतूट श्रद्धा होती भगवानामध्ये. आता परमात्मा म्हणतात, सोचल छिद्रमय करूं अपने जन के काज, सोचल छिद्रमय करूं. आता काय झाले? दयाळू आहेत परमात्मा. सतगुरु आए दया करी ऐसे दीन दयाल. हे आपले परमात्मा सद्गुरू येतात, हे असे दीनदयाळ आहेत. आपल्या आत्म्यांना आपला रस्ता स्वतःच दाखवतात. एक दिवस पूज्य परमात्मा कबीरजींचे शिष्य झाले होते रविदासजी. अजूनही अनेक शिष्य झाले होते, परंतु रविदासजी त्यांच्या खूप जवळ असायचे आणि ते चांभार जातीचे होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी स्पृश्यता चरमसीमेवर होती. आणि ही जी शेड्यूल कास्टची माणसे असायची, अनुसूचित जाती म्हणजे चांभार झाले, विणकर झाले, यापेक्षा इतर अजून सर्व जाती अनेक आहेत, त्यांना हीन समजायचे, त्यांच्या जवळ जात नसत. तर मीराबाई, ज्या रस्त्याने मीराबाई जायची मंदिरात, त्याच रस्त्यावर मध्येच एका गरिबाची झोपडी होती. पुढे त्याच्या लगतच एक लांब असा बांध होता, झाडे होती, मोकळे मैदान होते. तिथे परमात्मा कबीरजी आणि रविदासजी दोघे संत रूपवास सत्संग करू लागले. आता मीराबाई चालली होती मंदिरात, आणि जेव्हा पाहिले जाताना की कोणी साधू संत आले आहेत, माणसे एकत्र जमली आहेत, परत आली 1-2 तासांनी आपली पूजा अर्चना करून, तर परत बघितले तर तिथे सत्संग सुरू होणार होता. मीराबाई आणि मैत्रिणींनी सर्वांनी मिळून विचार केला की चला 2 वचने ऐकूया, भगवानाची चर्चा चालली आहे. त्या बसल्या जाऊन. परमात्मा तर आलेच यासाठी होते की आपल्या आत्म्याला म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, कह कबीर ढूंढता फिरू अपने हीरे मोती लाल. जसे परमात्म्याने सर्वांना असेच शोधले, तर मीराबाई सत्संग ऐकू लागली. परमात्म्याने सत्संग तोच सांगितला जो राम आणि कृष्णाच्या बाबतीत ते सांगायचे. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे. 3 देव की जो करते भक्ति, इनकी कदे ना होवे मुक्ति. सगळी कथा कहाणी सांगितली भगवानांनी. ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत, यांच्यावर अजून एक परमशक्ती आहे, स्वतःला लपवून दाता सांगत आहेत. मीराबाईला शॉक बसला, जसा विजेचा झटका बसला, कारण की ती श्रीकृष्णजीची पुजारीण होती, श्री विष्णूजींची पुजारीण होती. पहिल्या वेळी तर पुण्यात्म्यांनो सगळ्यांबरोबर असेच घडले होते. दासालाही असाच झटका बसला होता जेव्हा, कारण की दास श्रीकृष्णाचा आणि विष्णूजींचा कट्टर पुजारी होता. हनुमानजींचे व्रत ठेवायचा. श्यामजी आमचे दाता, त्यांनाही बसला, कारण पूर्ण श्रद्धेने पूजा तोही करायचा. तर पहिल्यांदा दासालाही थोडे दुःख झाले होते, परंतु सहन करून मग पुढे जाणण्याचा प्रयत्न केला. तर हृदयाचे पटल उघडले, स्पष्ट दिसू लागले. आधी मोतीबिंदू होता, आमचे ऑपरेशन झाले, आता हृदयाची अंतर्दृष्टी काम करू लागली. आता मीराबाईला मोठे दुःख झाले. सत्संग ऐकल्यावर म्हणू लागली, महाराजजी तुम्ही काय गोष्ट बोलतात? कारण की पुण्यात्मा कोणीही जेव्हा प्रश्न जरी विचारतात तरी ते सभ्यपणे करतात. म्हणू लागली, महाराजजी मी तर कधी हे ऐकले नाही तुम्ही जे सांगत आहात ते. तेव्हा परमेश्वर म्हणाले की मुली, जे नाही ऐकलेस तेच ऐकवायला आलोय मी. जे तू ऐकले आहेस ते लोकवेद आहेत, दंतकथा आहेत. या रामकृष्णांचा इथे मृत्यू होतो. तर प्रश्न केला त्या देवीने की भगवान तुम्ही कसे म्हणत आहात? भगवान श्रीकृष्णजींनी मोरध्वज राजाचा पुत्र ताम्रध्वजाला करवतीने चिरून जिवंत केले. तुम्ही कसे म्हणत आहात की ते काही नाही करू शकत? परमात्मा म्हणाले, बाळा मी हे नाही म्हणत की ते काही नाही करू शकत, परंतु हे तुला मुक्ती नाही देऊ शकत.
मग यांचे सामर्थ्य बघा. मोरध्वज राजाचा मुलगा तर श्रीकृष्णाने जाऊन जीवित केला, कारण त्याचे श्वास बाकी होते, त्याचे आयुष्य बाकी होते. एवढे तर हा करूच शकतो. हे तर कोणी जादूगार देखील करू शकतो, छोटे मोठे साधू संत करतात. परंतु श्रीकृष्णजी कुठे गेले होते त्यांचे ते सामर्थ्य, जेव्हा त्यांचा सख्खा भाचा अभिमन्यू महाभारताच्या युद्धात चक्रव्यूहात मारला गेला होता. सुभद्राचा पुत्र, जी श्रीकृष्णाची बहीण होती सुभद्रा. श्रीकृष्ण रडत होता, 5ही पांडव रडत होते, त्यांच्या कुळाचा नाश होत होता. तर का नाही जिवंत केले श्रीकृष्णजींनी अभिमन्यूला? आता सुन्न झाली. मग विचारले तिने की कारण काय होते? तर बाळा, अभिमन्यूचे प्रारब्ध एवढेच होते. त्याचे आयुष्य शिल्लक नव्हते आणि तामर ध्वजाचे आयुष्य शिल्लक होते. त्याने जाऊन दाखवलं ड्रामा. तर तसंच गिव्हा एकदम, कारण मालकांचं जे ज्ञान आहे हे अचूक उदाहरण आहे. ती घरी निघून गेली. तर म्हणू लागली की, मग ती म्हणाली परमात्म्यांना, परत दुसरा प्रश्न विचारला की मला भगवान श्रीकृष्ण साक्षात दर्शन देतात, मी त्यांच्याशी गप्पाही मारते. परमात्मा म्हणाले, बाळा, तू तुझ्या कृष्णजींना विचार. हे देवता आहेत, हे खोटे नाही बोलत, खरे सांगतील तुला. आता तिला तर रात्रीची झोप आली नाही, खूप ओढ होती. तर तिला जसेही ते ज्यावेळी ते प्रकट झाले, श्रीकृष्णजींना विचारले, भगवान, तुम्ही तर सत्वगुण भगवान आहात, तुम्ही तर खोटे बोलतच नाही. मी अशा अशा संतांचा सत्संग ऐकला आहे, मला गोष्ट रुचली नाही त्यांची. तुमच्याही वर कोणी शक्ती आहे का? तर श्रीकृष्णजी म्हणाले, मीरा, ती शक्ती आहे, परंतु ती आम्हालाही नाही मिळाली. ते ट्राय करण्याचा काही उपयोग नाहीये. आम्ही खूप डोके आपटले आहे, त्याचा काही ठाव ठिकाणा नाही लागत. आता तो तिला तर मोठा धक्का बसला की ते संत म्हणत आहेत, आम्ही ते तुला दाखवतो आणि त्याचे नाम देतो आणि त्याची प्राप्ती करून देतो. आणि श्रीकृष्णजींनी एवढे मान्य केली की ते आहेत नक्की. तर रात्री झोप नाही आली त्या मुलीला. दुसऱ्या दिवशी परत पोहोचली सत्संगाला, तिथेच बसली आणि मग सलग 2-3 दिवस मालक सत्संग करत राहिले. मग काय झाले? मीराबाईला प्रेरणा झाली की भगवान मला उपदेश द्या. परमात्मा म्हणाले की बाळा, पहिले काम आहे या भक्ती मार्गातील, ते म्हणजे प्रथम पाऊल की गुरु असावा, सद्गुरू असावा, खरे ज्ञान असणारा असावा. तर मीराबाई म्हणाली की भगवान दीक्षा द्या. आता परमात्मा हे बघू इच्छित होते की ही आहे ठाकुरांची मुलगी, हिच्यात भगवानांची किती ओढ आहे. ही परमात्म्याला प्रमुख मानते की समाजाला, लोकलाजेला. तेव्हा मीरेला म्हणाले की मुली जा. तेव्हा परमात्म्याला माहीत होते की ती दीक्षाही मागेल. एवढे ज्ञान ऐकल्यावर पुण्यात्म्यांचे हृदय द्रवते. रविदासजींना सांगितले की तू मीराबाईला नाम दे, प्रथम मंत्र जो मी तुला सांगितलाय, केवळ हेच तिला दे, पुढे तुला आदेश नाहीये. आणि मी तुझ्याकडे पाठवेन जेव्हा ही दीक्षा घ्यायला येईल आणि तू हिची परीक्षा घे, तेव्हा दे तिला नाम. आता मुलीने प्रार्थना केली. परमात्मा म्हणाले, मुली जा, त्याच्याकडे तो बसलाय महात्मा, ते देतील तुला दीक्षा. तिथे गेली जिकडे त्यांनी संकेत केला होता, जाऊन बसली. म्हणाली, महाराजजी नाम द्या, दीक्षा द्या. रविदासजी म्हणू लागला, मुली भगिनी, मी आहे चांभार जातीचा आणि तू आहेस ठाकुरांची मुलगी. गुरूंकडून नाम घेतल्यानंतर जेव्हा लोक तुला असं विचारतील की तू कोणाकडून नाम घेतलेस, चांभाराकडून नाम घेतलेस, अब्रू घालवलीस, आणि जर तुझ्या मनात दोष आला, भक्ती संपून जाईल तुझी आणि लोक तुझी बेअब्रू करतील बाळा. तर कोणी इतर बघून घे तुझा गुरु. तर मीराबाई म्हणाली की महाराजजी, मी तुमची मुलगी आणि तुम्ही माझे पिता. खड्ड्यात गेला संसार, मला नाम द्या, मी पिच्छा सोडवू इच्छित आहे. तर रविदासजींनी दीक्षा दिली. आता पुण्यात्म्यांनो, भक्तांची लक्षणे ही असतात, ते लोकलज्जा नाही बाळगत. कबीर परमात्म्यांच्या वाणीतच गरीबदास सांगतात, लोक लाजना कीजिए निर्भय हो रहिए, और यो मन चावे राम को तो दासातन करिए. म्हणतात, लोक लाजना कीजिए निर्भय हो रहिए,
जय मन चावे राम को दासा तन करिए। स्वान स्वरूप संसार है कुछ कर सी नाही, शीस महल को देख करिए भौंक भौंक मर जाही। सत्संगी तजना सत्संगी संगना तज चतराम बसाई। नेतानंदजी महाराज संत झाले आहेत, त्यांनी म्हटले आहे की लोक लाज मर्याद जगत की तड जो तोड बगावे। ही लोकलज्जा जगाची मर्यादा गवताप्रमाणे असं म्हणतात की काडीप्रमाणे तोडून फेकून द्या, तेव्हा कुठे रामभक्त व्हाल। तर साधू संतांची पूर्वीची उदाहरणे बघा, त्यांनी लोकमर्यादा कधीही नाही पाळली। जसे आदरणीय नानक साहेबजी हिंदू धर्माचे होते आणि अरोडा खत्री यांच्या घरचा जन्म होता यांचा, आणि रामकृष्णाचे पुजारी होते। परमात्मा भेटले तर पूर्ण त्याच दिवशी त्यागले होते। परमात्म्याचे दर्शन घेऊन येता क्षणी सर्व सोडून दिले आणि खूप विरोध झाला होता त्यांना हिंदू समाजातून, होऊ दे, मुळीच पर्वा नाही केली। हे दृढ भक्त असतात ज्यांना भगवान येऊन भेटतात। तर मीराबाई म्हणाली की हे भगवान मला नाम द्या, तुम्ही माझे पिता, मी तुमची मुलगी, काही हो संघर्ष तुम्ही माझ्याबरोबर राहाल, मी झेलीन सर्व कष्ट, परंतु परमात्म्यासाठी मी काहीही करू शकते। आता प्रथम मंत्र दिला रविदासजीने आणि मग जसे महिन्याभरात 20 दिवसात परत येऊ लागली सत्संग करायला, तर सत्संग झाला त्या दिवशी, पण भक्त तर नक्कीच येतात। सत्संग विशेष करून परमात्मा रात्रीही आणि दिवसाही करायचे। दिवसा कमी रात्री जास्त करू लागले, कारण की दिवसा काम असतं, वेळ कमी मिळायचा भक्तांना, लोकांना। रात्र तर आपलीच असते, आपलाच वेळ, झोपेतून वेळ काढतात। आता आधी तर ती दिवसा मंदिरात जायची, आता रात्री सत्संगाला जाऊ लागली, दोन्ही वेळेला, सकाळी दिवसाही आणि रात्रीही। आता आधी तर तिचा पती होता, तिला साथ देत होता, कोणी बोलणारे नव्हते। आता त्याच्या मृत्यूनंतर तिचा धीर झाला, तिथल्या नगराचा राजा। त्याने मीराबाईला खूप समजावले की आता तू नको जात जाऊस, आधी तर तुझा पती होता, आता लोक माहिती नाही काय काय बोलतील, आमच्या इज्जतीचा नाश करशील तू। तिने काही पर्वा नाही केली, मंदिरात जात राहिली आणि मग लागली ती रात्री सत्संगाला जायला। ह्या गोष्टीचे त्या धीराने खूप वाईट वाटून घेतले, खूप दुःख झाले त्याला की हिला तर मारले तरच बरे, हां, आणि हिने तर अब्रूचा सर्वनाश केला। तर काय केले त्याने? काय केले की एक दिवस आपल्या मुलाचा जन्मदिवस ठेवला, नातेवाईक आले होते आणि एक कोण्या गारुड्याला सांगितले की असा विषारी सर्प आणून दे, असा विषारी आणून दे सर्प की एक दंश करताच माणूस मरेल। त्याने तसाच आणला, राजाचा आदेश होता, आणि एका डब्यात बंद करून वर लिहिलं 9 लखा हार। राजाने एका दासीला सांगितलं, नौकराणीला, की जा मीराला नेऊन दे, हा हार गळ्यात घालेल, सुंदर कपडे घालेल, नातेवाईक येतील, आणि अशी, कारण की ती तर अशीच राहायची बिचारी, तिला नटण्या सवरण्याची विशेष पर्वा राहिली नव्हती, भगवानांची खूप ओढ लागली होती। तर त्याने सांगितले की चांगले कपडे घाल, माझी बेआबरू नको करूस। नातेवाईक म्हणतील की भाऊ राहिला नाही तर त्याच्या पत्नीला कसे ठेवतो आणि हा हार घालेल। त्याने असा विचार केला होता की साप चावून मरेल, साप करेल दंश, सर्व नातेवाईक असतील, ते साक्षीदार असतील की सर्पदंश झाला, आम्ही पण तिथेच होतो, यामुळे मृत्यू झाला तिचा। ह्याने चाल तर ही चालली होती। आता त्या दासीने तर जाऊन दिला की हे घे मीराबाई, राजाने सांगितले की यात एक हार आहे खूप मौल्यवान, तो घाल आणि चांगले कपडे घाल, आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, लांब लांबचे नातेवाईक आलेले आहेत। मीराबाई म्हणाली ठेवून दे, मी घालेन। दासी म्हणाली की घाल, अगं मी घालेन, तू जा। ती निघून गेली। आता तिने उघडला, कारण नाही घातला तर हा दुःखी करेल। ह्या गोष्टींमध्ये तर खास कौतुकही नाही भक्तीमुळे, माझ्यासाठी तर माती आहे हा हार किंवा जे काय आहे ते, पण ही दुष्ट व्यक्ती दुःखी करेल। तर तिने आपले
धुतलेले कपडे घालून तो हार गळ्यात घालून बसली की जेव्हा एकत्र येतील तेव्हा मी तिकडे जाईन जिथे जमायचं आहे एकत्र पार्टीमध्ये. आता 5-7 मिनिटांनंतर जेव्हा तो आला, तो तर बघत बघत तो तर हे बघायला आला होता की ही मेली असेल. मी जाऊन सांगेन की सर्पदंश झाला, सर्पदंश झाला, हे बघा हे बघा, धावा पळा. आता त्याने जाऊन बघितले तर मीराबाई गळ्यात सुंदर हार घालून बसली होती. तर म्हणू लागला की हा हार कुठून आणलास तू कुकर्मी? मला माहित होते तू रात्री जातेस हीच कामे करायला. ती म्हणू लागली की तुम्ही मला ना जगू देता ना मरू देता. तुम्हीच तर आत्ता पाठवला होतात आणि बघा मलाच कलंक लावत आहात. तर तो म्हणतो की मी कुठे कसा पाठवला होता? तर या डब्यात ती दासी नोकराने देऊन गेली होती. तो डबा पाहिला की यात काय होते? यात हा हार होता. आता त्याने विचार केला, दासीला बोलावले नोकराणीला की ती म्हणाली की मी देऊन बाहेरच बसले होते, शयनाच्या बाहेर. नोकराणी होती तर बाहेरच राहायची आणि हाच डबा आणि तिच्याकडे तर कोणते वस्त्र किंवा कपडेही नव्हते विशेष आणि काही भांडेही असे नव्हते. आता त्याने विचार केला, बाबा हे काय? त्याने विचार केला की गारुड्याने जादू केली माझ्यावर. ते नाही रुचले त्याला, काही इतर जादूटोणा देऊन गेला असेल. तर तेव्हा तर ती वाचली. एक दिवस त्याने काय केले की एका सापाचे विष मागवले, एक विष मागवले. विष घालून एका पेल्यात त्याने विचार केला की ही मरत नाही, ऐकत नाही, हिने अब्रूचा नाश केला, हिलाच मारून विषानेच मारून टाकू. तिला म्हटलं विष. बरोबर तलवार घेऊन गेला की हे विष पी, हे विष आहे यामध्ये, एकतर हे विष पी नाहीतर तुझा गळा कापेन. तलवार घेऊन उभा राहिला. मीराबाईने विचार केला, मारणार तर हा आहेच मला, तलवारीने तर दुखेल, मी विष पिऊन घेते, आरामात मरून जाईल. मालकांना स्मरून सगळे विष पिऊन टाकले. आणि तो बघतोय उभ्या उभ्या, जसाच्या तसा चेहरा. अर्ध्या तासापर्यंत वाट पाहिली शत्रूने, ती मेली नाही. परत आला अवाक होऊन. तर परमात्मा म्हणतात, मीराबाई को मारन लागे जहर का प्याला प्यारे, पीवत ही अमृत हो लाग्या, हो गया सर्द ही यारे. मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. भक्तीमध्ये अशी शक्ती आहे पुण्यात्म्यांनो, विश्वास ठेवा या मालकांवर. या कथा ऐकायचो आपण, कथा नव्हत्या, या खऱ्या घटना आहेत. खरं तर विषाने मारायचं होतं. म्हणतात पीवत ही अमृत हो गया और हो गया सर्द ही यारे. म्हटलं तर विषाने अस्वस्थता निर्माण करायला हवी होती. तर म्हणतात की थंडावा आला या मुलीच्या अंतःकरणात. आता त्याने विचार केला की बाबा नाही मरून जात आहेत त्या धीराने, आता हिचा काय इलाज करू? हिने तर आमचा बट्ट्याबोळ केला अब्रूचा. त्याने तिच्या आईला बोलावले, मीराबाईच्या, आणि तिला म्हणाला की मावशी तुम्ही समजवा हिला. आणि आईने सांगितलेली मुलगी ऐकत असते. तर आईने खूप समजावले, मुली बघ इकडे तिकडे जातेस, आपली तक्रार होते, हां तू तुझी भक्ती कर इथे. आणि तिथे 100 प्रकारे कसे बसे आईने मुलीला समजावले, आपले सारे मंत्र तंत्र केले, पण तिने नाही ऐकले. आणि एवढेही सांगितले की बाळा आपण ठाकूर आणि तो चांभार ज्याच्याकडून तू नाम घेऊन आलीस, आता आपल्या बेअब्रूची गोष्ट आहे बाळा, तू नको जात जाऊस तिथे. तर आई आणि मुलीचा तर काय, एका कवीने केलेले शब्द ऐकवतो. सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा, आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे.
सत्संग में जाना मीरा छोड़ दे, हाय मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? उषा हेमंतवीर, आपण कुठून आलात? बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी शिक्षिका आहे. 20 वर्ष झाले मी सायन्सची शिक्षिका आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 डिसेंबर 2019ला मी संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी पारंपरिक देवाची पूजा आहे ती करत होतो. जसं की गणपती, दुर्गादेवी, मी नवरात्र धरायची, चातुर्मास पकडायची, अजून श्रावणी पकडायची, सगळे उपवास तापास करायची. त्याचमध्ये मला अशी परमात्मा जाणून घ्यायची फार आतुरता होती. त्यामध्ये मी एकदा निर्मल देवीचा सहयोग केला. त्यामध्ये मी 7-8 वर्ष घालवले की त्यामध्ये मला एवढं कळालं की कुंडलिनी जागृती काय असते ते कळालं. त्यानंतर मी परत स्वामी समर्थाची अग्निहोत्र आमच्या घरात सुरूच होतं. संध्याकाळी आणि सकाळी दररोज न चुकता आम्ही अग्निहोत्र करायचो, स्तोत्र करायचो. त्यानंतर आम्ही अवधूतबाबा शिवानंद यांचं शिबिर अटेंड करून त्यांची दीक्षा घेतली आणि पैसे देऊन त्यांची आम्ही दीक्षा घेऊन शिबिर अटेंड केले आणि त्याचे खूप पैसे घातले तरीसुद्धा आम्हाला शांती लाभत नव्हती. आणि एक दिवस आमच्या मिस्टरांना मी म्हटलंसुद्धा की आपण एवढं करतोय पण आम्हाला शांती का मिळत नाही, पैसा अडका तर काही कुठंच लाभ होत नाही असं नुसतं आम्ही म्हणत राहायचो, पण आम्हाला अशी शांती काही लाभली नाही. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच परमेश्वराच्या शोधात होतात आणि त्यासाठी आपण बऱ्याच भक्तिविधी केल्यात, नाना प्रकारचे आपण गुरु धारण केले होते, परंतु त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारची आत्मिक शांतता लाभली नाही. मग मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कशा आलात आणि संत रामपालजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली? एक दिवस असंच मी संध्याकाळी एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला, नॅस्टरडेमाचा व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये एक वाक्य होतं की जगामध्ये तारणारा आला आहे. एवढ्या वाक्यानं मला जी आत्म्याची तार छेडली ती मी त्यावर आलेले मोबाईल नंबर होता की त्यामध्ये ज्ञानगंगा नावाचं पुस्तक वाचा आणि ह्याची माहिती जाणून घ्या. मी ज्ञानगंगा पुस्तकाचं ऑर्डर केली आणि मला 3 दिवसात पुस्तक आलं. मॅग्नेटची सुद्धा एवढी ताकद कमी पडेल अशी माझी त्या पुस्तकाकडे ओढ होती आणि मी न वेळ घालवता पटकन पुस्तक ते वाचलं. मला इकडं झोप यायची तरी मी ते पुस्तक हातातलं सोडत नव्हते आणि मला ते इतकं आवडलं आणि इतकं भावलं की मला वाटलं सगळं मला मिळवलं, जे काही शोधत होते ते आता मला मिळालेलं आहे. आणि तिथं नंतर मग आम्हाला कळालं की सोलापूरला नामदीक्षाचं सेंटर आहे. आम्ही फोन तिथं लावला आणि नंतर आम्ही तिथं दीक्षा घेतली. जसं आपण सांगत आहात की आपण यूट्यूबवर संत रामपालजी महाराजांचे काही व्हिडिओज बघितले आणि त्याद्वारे आपण ज्ञानगंगा हे पुस्तक मागवलं आणि त्या पुस्तकाचं अध्ययन करून आपल्याला असं जाणवलं की आपल्याला जी शांतता पाहिजे, जे आत्मिक लाभ पाहिजे ते केवळ संत रामपालजी महाराजांकडून आपल्याला मिळणार आहे हे समजून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मी जे सध्या आता समोर दिसते ती केवळ परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे आहे. तर मला मेमध्ये पॅरालायटिसचा स्ट्रोक आला होता आणि त्यामध्ये मला इतकं कन्व्हर्जन जोरात स्ट्रोक होता की डॉक्टरांनी मला अक्षरशः माझे हात आणि पाय असे बांधले होते की त्यावेळेला माझा मंत्र सुरू होता. असं काही वाटत होतं की डॉक्टरने सांगितलं पण होतं की 24 तासापर्यंत काही सांगता येत नाही. MRI काढला तर त्यामध्ये डॉक्टर म्हणाले काही नाही, छोट्या क्लॉट आहेत, त्या मेडिसिनने डिझॉल्व जातील. आणि परमात्म्यानं खरंच मला जीवनदान दिलं आणि आता सध्या मी स्वतः स्वयंपाक करू शकते. त्याचप्रमाणे एके दिवशी खूप अंग खाजत होतं माझं आणि अपचन सुरू झालं होतं. त्यावेळेला मला इतका त्रास होता, मी इतकी रडली की परमात्मा मला हे काय होत आहे. तर मला एका भगतजीला मी अरदास केली की भगतजी मला खूप त्रास होतोय की
अंग खाजवतंय आणि खूप अपचन होतंय. मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांकडे जवळ 10,000 खर्च केले, सोनोग्राफी काढली, स्किन स्पेशालिटीला दाखवलं, पण काही सुद्धा फरक पडला नाही. भगतजी म्हटले वर अर्धाच लावा आणि मी अर्धाच लावली. भगतजी म्हणले उद्या 1 वाजता फोन करा. मी फोन केला आणि ते म्हणले काही नाही, परमात्मा दया करेल. त्यानंतर अगदी 3 दिवसात मला डिसेंडिंग ऑर्डरसारखं अगदी गायब, मला जे काही दुखणं होतं ते अगदी पूर्ण माझं सगळं अगदी पहिल्यासारखे मी झाले. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? परमेश्वराने मला अक्षरशः पॅरालायसिस जेव्हा मला 29 मेला पॅरालायसिस झाला, तर परमेश्वरानं अक्षरशः जेवढं मेडिकल माझं बिल होतं ते बिल मला हे जो पॅरालिसिस झाला त्या अगोदरच माझ्या बँक खात्यावर टाकले. मी तेव्हा म्हटलं सुद्धा की माझी तर पगार आत्ता झाली, हे पैसे कुठून आले, आणि जेवढी रक्कम मेडिकलला लागली अगदी तेवढीच रक्कम बरोबर पडली. माझी परमेश्वराने केलेली मोठी दया आहे. परमेश्वर फार कृपाळू आहे. अक्षरशः साक्षात पूर्ण परमात्मा आहेत. मी आता शब्द नाहीत मला सांगायला माझ्याकडे की धर्तीवर साक्षात परमात्मा आहेत, पण यांना कोण ओळखेल का नाही, कशी त्यांची हे आहे भक्ती, त्यावरनं त्यांना ओळखू शकतील. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी आहेत, जे आपले मित्रपरिवार आहे, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण उपदेश काय कराल? माझी एक अशी कळकळीच्या पलीकडचा अजून शब्द असेल तर त्या शब्दाला अनुसंगून मी असं सांगू शकते. माझ्या मित्र मैत्रिणी जगत जे काय त्यांना असं सांगू शकते की साक्षात धर्तीवर सध्या परमात्मा आहे. आणि तुम्ही टी व्हीवर बरेच चॅनल आहेत, त्यामध्ये त्यांचा सत्संग असतो, सत्संग ऐका आणि ज्ञानगंगा पुस्तकामधलं खरंच ते ज्ञान काय आहे समजून घ्या आणि परमात्माला शरण जाऊन तुमचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि आर्थिक तुमचं कल्याण करून घ्या. आता नाही तर परत कधीच नाही. जसं की परमेश्वरानं म्हटलं आहे कबीर साहेबांनी, कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय होगा फिर करेगा कब, ही वेळ परत येणार नाही. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आणि ते प्रत्येक मनुष्य समाजाने आज समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. तर या अनुषंगाने जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सध्या टी व्हीवर अनेक संत रामपाल महाराजांच्या चॅनलवर त्यांचे सत्संग सुरू आहेत. त्यामध्ये खाली एक पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर फ्लॅश होतो, त्यावरनं तुम्ही जाणून घेऊ शकता की हा सत्संगला पुस्तक कसं घ्यायचं, नामदीक्षा कुठं कधी घ्यायची, तर तुम्हाला त्यावरनं सगळी माहिती मिळेल. जिल्ह्याच्या ठिकाणी नामदीक्षाची सोय केलेली आहे आणि तुम्हाला ह्या ज्ञानामध्ये अशा रीतीने तुम्ही येऊ शकता आणि तुमचं कल्याण करू शकता. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. तर या अनुषंगाने जर एखादा साधक त्या नामदान स्थळावर जाईल आणि तिथे नामदीक्षेसाठी अर्जी करेल, तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? एकही पैसा मोजावं लागत नाही, इतकं फ्री हे सगळं ज्ञान आहे. तुम्हाला फ्री बुक मिळतं आणि फ्री सगळं नामदानचं जे काही किट आहे ते फ्री मिळून तुमचं कल्याण होतं. इथं एकही पैसा लागत नाही. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर